नमस्कार. राजयुवा काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राजयुवा काव्य करंडक स्पर्धा 2025 करिता मी सौ कीर्ती जयवंत पातुर्डे तुमच्या समोर माझी स्वरचित कविता सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे वयाच्या वळणावर. उतरत्या वयात मुलं गेली दूर, उतरत्या वयात मुलं गेली दूर, आता घरात येतो निवांत बेसूर सूर. दिशा दिशातून उमटतात आठवणींच्या पाऊलखुणा, दिशा दिशातून उमटतात आठवणींच्या पाऊलखुणा. ओथंबलेलं मन शोधत हरवलेला काळ जुना. आतुरतेने पाहते दाराकडे नजर, आतुरतेने पाहते दाराकडे नजर, अंगणातून येईल का पुन्हा गोड गजर. गेल्या दिवसांचा सुगंध येतो पुन्हा पुन्हा, गेल्या दिवसांचा सुगंध येतो पुन्हा पुन्हा. आता मनात उरला फक्त रिकामा खणा. एक झलक पाहण्याची उरली आस, एक झलक पाहण्याची उरली आस, मुखवाटा आणि थांबलेला श्वास. हृदयात अजूनही साठलं वेदनेचं गाणं, हृदयात अजूनही साठलं वेदनेचं गाणं. उतरत्या वयातील हेच तर खरं दुखणं. घरभर फिरताना त्यांच्या जिव्हाळ्याचा वसा, घरभर फिरताना त्यांच्या जिव्हाळ्याचा वसा. आज त्या प्रत्येक कोपरात मौनाची छटा. आम्ही शोधत बसतो जुन्या आठवणींचा ठसा, आम्ही शोधत बसतो जुन्या आठवणींचा ठसा. कपडे, पुस्तकं, खेळणी सांभाळत पुन्हा पुन्हा. फोन केला की मुलं असतात व्यस्त, फोन केला की मुलं असतात व्यस्त, नंतर करतो म्हणत ते असतात मस्त. त्यांच्या शब्दातील व्यस्तता जखम देते फक्त, त्यांच्या शब्दातील व्यस्तता जखम देते फक्त. नात्यांच्या धुरात उरला फक्त आठवणींचा अस्त. आठवणींची कळ गालावरती ओघळते, आठवणींची कळ गालावरती ओघळते. पुन्हा पुन्हा त्या दिवसाचे चित्र उलगडते. आज तिथेच उभी राहते मी ते पाऊल शोधत, आज तिथेच उभी राहते मी ते पाऊल शोधत. पण दिसतो फक्त ओसारपणा आठवणीत, पण दिसतो फक्त ओसारपणा आठवणीत. धन्यवाद.